फिर देखो झटपट पटा प्रसन्न होके अंदर आएंगी झटपट पटापट झटपट पटापट। और फिर देखो झटपट पटापट प्रसन्न होके अंदर आएंगी झटपट पटापट झटपट पटापट। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करून घ्यायच्यात अलाइट मोशनमध्ये। त्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ती 2.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर परत एकदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा एक PNG ॲड करून त्याची साईज आहे थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे। त्यानंतर याची लेंथ 2.29 सेकंदापर्यंत वाढवून याला हे जो ॲनिमेशन द्यायचं आहे अप अँड डाऊन, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, डाऊन घेऊन एक प्लस की द्यायची आणि शेवट येऊन एक प्लस की देऊन पूर्ण इमेज आहे तो वरती जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा वरती घेऊन यायचा आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर इथं ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर जो PNGचा लेअर आहे तो याच्यावरती घेऊन यायचा आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी पासून खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये बाकीचे जे इमेज आहेत ते इथं एक प्रमाणे यूज करायचे। तर इथं मी डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता। बघू शकता अशाच प्रकारे शेवटपर्यंत एक इमेज काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत एक इमेज ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत एक इमेज ॲड करून घ्या। तर भेटूया इमेज ॲड केल्यानंतर। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगचा ओव्हरऑल लुक आणि इमेज ॲड केल्यानंतर प्रॉपर लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत। स्मॉल लेअर आहे तिथंही प्रॉपर इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। इथं डेमोसाठी मी इमेज यूज केला, इथं याच प्रकारे तुमचा इमेज इथं ॲड करून हा स्टेटस इझिली क्रिएट करू शकता। आता बघू शकता प्रत्येक इमेज लेअर ॲड केलेला प्रॉपर आपल्याला सेट करायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आता अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत प्रत्येक इमेज आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर मी अशाच प्रकारे फुल स्क्रीन करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे फुल स्क्रीन इमेज करून घ्या। तर भेटूया इमेज फुल स्क्रीन केल्यानंतर। तर बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर आपण इमेज सेट केलेलं आहे। स्टार्टिंगला याचा ओव्हरऑल लुक आणि प्रॉपर असे इमेज आपण इथं सेट केलेले आहेत। आता नेक्स्ट एक काय करायचे आहे की पहिल्यांदा येऊन ही जी PNG आपण डाऊन अँड अप केलेली आहे तीच इथून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। इथं आता कॉपी करून घेतल्यानंतर 2.29 सेकंद पेस्ट करायचे आहे आणि याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त जी आपण एंड कीज दिलेली आहे तिथं फक्त जाऊन काय करायचं आहे की आपल्याला बघू शकता अशा प्रकारे जिथे एंड की दिली आहे ती साईज आहे फक्त ती थोडीशी कमी करून अशा प्रकारे सेट करायची आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि इथं फक्त काय करायचं आहे की या जी PNGला आहे त्याला सिलेक्ट करून बॉर्डरवर क्लिक करायचं आहे, थर्ड ऑप्शनवर क्लिक करून इनेबल करायचे शॅडो आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट कलर सिलेक्ट करून याचं जो सेटिंग आहे ते आपल्याला 20 पर्यंत ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर सेकंड ऑप्शनवर क्लिक करून ॲड बॉर्डर करायचे आहे आणि आउटसाईड करून घ्यायचे आहे। अशी बॉर्डर केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, या प्रत्येक इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे आणि हा जो सेकंड इफेक्ट आहे ते दोन इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येतील। तर आपल्याला जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन स्टार्टिंगपासून म्हणजे स्टार्टिंगपासून आपल्याला 2 सेकंदाच्या म्हणजे लॉंग लेअरला हा इफेक्ट अप्लाय फक्त करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी तो लॉंग लेअरला अप्लाय करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे फक्त लॉंग लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। आणि जो शॉर्ट लेअर आहे त्याच्यासाठी दुसरा इफेक्ट आपण इथं क्रिएट केलेला आहे।
सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, हे जे लॉंग लेअर आहे, लॉंग लेअर म्हणजे काय, हे जे आपण इमेज स्टार्टिंगचे बघतोय ते, आणि स्टार्टिंग झाल्यानंतर जिथं मेन बीट आहे, जिथं आपल्याला स्मॉल बीट दिसत आहे, तिथं आपल्याला वेगळा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन ते मला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे, इफेक्टमध्ये दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला स्मॉल लेअर आहे ते तिथं आलेले आहेत. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं बघू शकता इथं लॉंग लेअर झालेले, स्मॉल लेअर आपल्याला सोडून पासून जे बाकीचे जे लॉंग लेअर आहेत बघू शकता अशा प्रकारे, ह्या लॉंग लेअर आहेत त्याला हे इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे. जिथं शॉर्ट लेअर अप्लाय होत आहे तिथं आपल्याला हे इफेक्ट अप्लाय करून नाही घ्यायचा. तर बघू शकता इथं आपण हे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर फक्त लास्ट आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, बॅक निघून यायचं. बॅक निघून आल्यानंतर शेकी प्रेसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे की जिथं शॉर्ट लेअर आहे बघू शकता तुम्ही, इथं शॉर्ट लेअर इथपासून चालू होत्या त्या प्रत्येक शॉर्ट लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करायचा. म्हणजे यानं काय होणार आहे की व्हिडिओमध्ये युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दोन्ही इफेक्ट दिसून येणार आहे आणि दोन्ही लेअरचं दिसून येणार आहे. तर बघू शकता हा इफेक्ट फक्त स्मॉल लेअरलाच अप्लाय करायचे आहे. अप्लाय केल्यानंतर याचा युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच येणार आहे. तर इथं आपलं जी लेअर आहे ती क्रिएट झालेली आहे. तर सेकंड लेअरला अप्लाय करण्यासाठी अशाच प्रकारे काय करायचं आहे, ज्या स्मॉल लेअर आहेत त्याच्या स्टार्टिंगपासून एंडपर्यंत हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. इथं बघू शकता हे जे स्टार्टिंग आहे तर इथं स्टार्टिंगला हे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काय करायचं, प्रॉपर प्रत्येक लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय झाल्यानंतर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणताही इमेज इथं यूज करून अगदी इझिली क्रिएट करू शकता. हा इफेक्ट, हा जो स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण प्रॉपर प्रत्येक लेअरला, तर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर आपण इथं इफेक्ट क्रिएट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या